पक्षाचा भेट झाला. काय गुलदस्त्यामध्ये प्रवेश आहे ते तुम्हाला सांगते. संजय शिरसाट साहेब आहे मंत्री, 4-5 मंत्री आहे. अजून संध्याकाळपर्यंत कन्फर्मेशन होईल. संजय शिरसाट साहेबाचा झालेला आहे. रामदास कदम साहेबाचे चिरंजीव योगेश कदम साहेब येणार आहे आणि आमचे मित्र राहुल नार्वेकर साहेब पण याला कन्फर्मेशन भेटल्याने पण होऊन जाईल त्यांचं कन्फर्मेशन. राहुल नार्वेकर विधानसभाचे अध्यक्ष माझे मित्र, ते पण साईबाबाच्या उद्घाटनला भूमिपूजनला येणार आहे. परभणी, मानवत आणि नंतर पाथरी असा कार्यक्रम असा आणि इथून मग संभाजीनगरला तो सांगा. त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक घेतली पुन्हा आता एकनाथ शिंदे बैठक घ्यायला चढावड लागली का महायुतीमध्ये बैठकांची? तसं काय नाहीये. अजितदादा आपण मोठे नेते, एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते, त्यांच्या पक्षाचं काम ते करायला, आमच्या पक्षाचं एक काम आम्ही करायला. महाराष्ट्राच्या विकासाचा रथ दोघं घेऊन पुढे चालायला. दोघांचा रथ परभणी महानगरपालिकेत थांबायला नाही. एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहे, एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहे, अजितदादा वित्त मंत्री आहे. दोघं आले तर परभणीचाच विकास होईल ना. चुकीचं काय त्याच्यामध्ये? अजित पवार जेव्हा आले होते तेव्हा आम्ही त्यांना विचारलं होतं, मला त्यांनी उत्तर दिलं नाही की उपमुख्यमंत्र्यांनी थेट महानगरपालिकेत येण्याची परभणीची तर पहिली घटना आहे. कधीच कुठला उपमुख्यमंत्री महानगरपालिकेत आला नाही, मात्र त्यांनी काही उत्तर दिलं नाही. तर तुम्हाला वाजवी वाटतं का त्यांचं महानगरपालिकेत येणं, थेट बैठक घेणं? तुम्ही पण परभणीत राहते. एक ना अजितदादा सारखा नेता परभणीत आले तर परभणीचाच विकास होईल ना. त्यांची पण कामाची पद्धत अनेक वर्षापासून लोक बघत आहे. अजितदादा सारखा नेता परभणी महापालिकामध्ये आले तर परभणीचाच विकास होईल. शहराच्या विकासासाठी तुम्ही मोठा नेता येत असाल तर तुम्ही त्याचं स्वागत करायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही पत्रकार नंतर आहे, पहिले तुम्ही परभणीचे एक नागरिक म्हणून त्याचा सत्कार करायला पाहिजे. परभणीत एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आले तर परभणीच्या वाटेला काही ना काही येईल. आणि परभणीचं आज रस्त्याची अवस्था कशी आहे, परभणीची पाणी पुरवठ्याची योजना व्हायला पाहिजे, अंडरग्राउंड ड्रेनेज व्हायला पाहिजे. याच्यासाठी दोघं एक साथ आले लवकर परभणीवर लक्ष देतील आणि मोठा परभणीला एक पॅकेज मंजूर झाला, चांगला परभणी करायला चांगले दिवस भेटायला येतील. नेते याच्या आधी पण आले, त्यांनी आश्वासन दिले. 10 वर्षापासून आम्ही खड्ड्यात राहिलोच ना, रोज धडका खावा लागला खड्ड्यात. एकनाथ शिंदे साहेब लावणार का मार्गी सगळं? एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला माहिती आहे, अनिल कपूरचे नायक सारखे आमचे काम, नेत्याचं काम आहे. एकनाथ शिंदे साहेबांना जे साईबाबाचा 35 वर्षाचा प्रश्न होता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्रीचा 35 वर्षाचा प्रश्न, ते प्रश्न सोडविले. आता एकनाथ शिंदे साहेबांना असे प्रश्न सोडविले तर 100% एकनाथ शिंदे साहेब प्रश्न सोडवण्यासाठीच आले. आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला सगळ्याला माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांची कामाची पद्धत कशी आहे. 100% परभणीच्या लोकांना नजीरबाईला गोड बातमी लवकरच करण की परभणीचे सगळे प्रश्न सुटतील. शिवसेनेची नाराजी दूर झाली का? लोकप्रिय नेते व आमचे पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब येथे 11 तारखेला परभणीत येणार आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व आमचे पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येथे 11 तारखेला परभणी जिल्ह्यात येणार आहे. महाराष्ट्राचे जेव्हा ते मुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष जे त्यांनी काम केलं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना, आणि त्यांच्या कामाचे पद्धत कशी होती ते महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे जेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब त्यांनी केलेलं आहे. आज आरोग्याच्या माध्यमातून, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 450 कोटी रुपये द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते 2.5 वर्षे. लाडकी बहीण योजनेसारखी एक चांगली योजना शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. अनेक विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं काम कोणी केलं असेल तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलेलं आहे. तसंच परभणी जिल्ह्यावर एकनाथ शिंदे साहेबांना जे प्रेम केलं, आज अनेक वर्षापासून साई जन्मभूमी तीर्थक्षेत्र आडाखडा विकास
अनेक मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, कोणी मंजूर केला नाही, कोणी त्याला 1 रुपया मंजूर करून निधी दिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा होते, संभाजीनगरला कॅबिनेट झाली, त्याच्यामध्ये आम्ही जे पाठपुरावा करत होतो अनेक वर्षापासून साईबाबा तीर्थक्षेत्र आळाखेड्याचा, एकनाथ शिंदे साहेबांना साईबाबा तीर्थक्षेत्र आळाखेड्यासाठी 91 कोटी रुपये 80 लाख द्यायचं काम, निधी द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलं. अनेक पाथरी शहरामध्ये 60 कोटी रुपये विकासासाठी निधी द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. परभणी जिल्ह्यामध्ये तसंच व्यंकट शिंदे म्हणजे जिल्हा प्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली 63 कोटी रुपये कामाला अनेक वर्षापासून स्थगिती होती, ते स्थगिती उठण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सेलू कार्नरला अनेक वर्षापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे बसावा, अनेक लोकांची भावना होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं चांगला हे पुतळा बसायला पाहिजे. आणि ते त्याच्यासाठी पण खालचे बेसिमेंटसाठी 1 कोटी रुपये नगर विकासच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना निधी द्यायचं काम केलं. त्याचा पण वर्कआउट झालेला आहे. त्याचा पण भूमिपूजनाचं काम एकनाथ शिंदे साहेबाचे हाताने आम्ही करणार आहे. साईबाबा जाणारे मुख्य रस्ते त्याचं पण काम एकनाथ शिंदे साहेबाच्या हाताने त्याचं भूमिपूजन होणार आहे. आमचा पाथरीचं राम मंदिर त्याचं पण काम चालू आहे, त्याचं पण भूमिपूजनचं काम एकनाथ शिंदे साहेब करणार आहे. आम्ही मुस्लिम बांधवांसाठी जिथे नमाजे जनाजासाठी बांधकाम हॉल मोठा त्याचं पण भूमिपूजन एकनाथ शिंदे साहेब करणार आहे. आणि शिवसेनेचा मेळावा जिल्हा परिषद गिरोणवर 7 वाजता होणार आहे. आणि परभणी शहरासाठी एकनाथ शिंदे साहेब आमची गटर योजना असू द्या आणि पाणी पुरवठा योजना असू द्या, आणि आमचे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे साहेबांना एक आरोग्याचा मोठा शिबिर लावलेला आहे, ते शिबिरचं पण उद्घाटन एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताने होणार आहे. आणि परभणी जिल्ह्याचे 8 नगरपालिका आणि महापालिका सगळ्याचा आढावा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे. आणि जे प्रश्न परभणी जिल्ह्याचे प्रलंबित आहे ते प्रश्न निकाली लावणार आहे. आम्ही सगळे प्रश्न त्यांच्याकडे मांडलेले आहेत, सगळे प्रश्न निकाली लावणार आहे. त्याच्यानंतर परभणीचा कार्यक्रम झाल्यावर परभणी का मानोतला आमचे मानोतचा नगरसेवक सगळे आजी माजी नगरसेवक आमचे 20-22 नगरसेवक आमचे मानोतचे समन्वयक बालू कुराडे साहेब यांच्या घरी मोठा शिबिर तिथं ठेवलेला आहे. त्या शिबिरचं उद्घाटन करणार आहे. आणि मानोत शहरासाठी नगर विकासच्या माध्यमातून जे कामं रुकलेले त्याचा पण आढावा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे. आणि पाथरी नगरपालिकामध्ये सगळे 8चे 8 नगरपालिकाचा आढावा एकनाथ शिंदे साहेब पाथरी नगरपालिकामध्ये सगळे घेणार आहे. जितके प्रलंबित प्रश्न आहे आज विकासाच्या माध्यमातून जे एकनाथ शिंदे साहेबांना निधी दिलेला आहे ते कामाचा सगळा आढावा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे. किंवा कोणते कामा मी निधी दिल्यावर अधिकाऱ्याने कोणत्या लेवलवर त्याचं काम केलेलं आहे, कामावर कुठं रुकले असेल तर त्याला गती द्यायचं काम करणार आहे. आणि जे झालेले काम आहे त्याची पाहणी पण करणार आहे. एकनाथ शिंदे साहेब पूर्ण 8ची 8 नगरपालिकाचा आढावा घेणार आहे, महापालिकाचा आढावा महापालिकामध्ये घेणार आहे. चांगल्या पद्धतीचं काम एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रात केलेलं आहे, त्याचा सगळे कामाचा आढावा एकनाथ शिंदे साहेब करणार आहे. आणि परभणीमध्ये अनेक वर्षापासून गटर योजना असू द्या, पाणी पुरवठा योजना असं प्रलंबित पडलेली आहे, एकनाथ शिंदे साहेब त्याला पण गती देणार आहे. आणि कामून एकनाथ शिंदे साहेबांची कामाची पद्धत आणि आमचा इथं एक 300 बेडचा आम्ही हॉस्पिटल करायला त्याचा पण आढावा एकनाथ शिंदे साहेब करणार आहे. कुठं आमची जे हॉस्पिटलसाठी मान्यतासाठी आमची फाईल आहे त्याचा पण आढावा इथं घेणार आहे. असे वेगळे वेगळे प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जे शिवसैनिकला आम्हाला आणि सगळे परभणी जिल्ह्याच्या लोकांना न्याय द्यायचं काम आणि जितके काम आहे ते सगळं गती द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब 11 तारखेला करणार आहे. आणि आमचे त्याचे एकनाथ शिंदे साहेबांसोबत आमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब येणार आहे, नरेश मस्के साहेब येणार आहे, आमचे 4-5 मंत्री येणार आहे, 10-15 आमदार येणार आहे. एक मोठा शिवसेनाचा फौज ताफा आज आमच्या जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करतो जिल्ह्यामध्ये आमचे सगळे व्यंकटराव शिंदे असू द्या, मी असू द्या, सगळे आमच्या शिवसेनाचे सगळे पदाधिकारी शिवसेना वाढण्यासाठी शिवसेनाला बल भेटण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना हे दौरा ठेवलेला. किती वाजता येणार आहे परभणी?